जयकार जय जयकार। ओ है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार। ओ जय जयकार जय जयकार करे। ओ जय जयकार जय जयकार करे। उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न गिरेगा गिरेगा। उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न गिरेगा गिरेगा। चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकाश, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार। ओ जय जयकार जय जयकार करे। ओ जय जयकार जय जयकार करे। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन। आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए। सारी सृष्टि उसकी रचना, उसका ही प्रताप। ओ जय जयकार जय जयकार करे। ओ जय जयकार जय जयकार करे। आप प्रेज द लॉर्ड। आमेन। परमेश्वर हमें बहुत इससे सहायता करें। और भी हमारे मध्य में प्रार्थना सभा के लिए कई लोग आना बाकी हैं, उन सभी के लिए परमेश्वर से हम प्रार्थना करें। प्रभु की दास हमारे मध्य में आ चुका है, उनके द्वारा हम सभी संदेश सुनने जा रहे हैं खास तौर पर। और काफी नेटवर्क की प्रॉब्लम नहीं हो। और हमारे मध्य में आज शाम के समय में प्रेज लॉर्ड मिशन मसीह सिस्टर की ऑपरेशन है 6 बजे, उनकी पेट की ऑपरेशन है, उनके लिए भी प्रार्थना करें। खासतौर पर अभी भी और भी लोग मीटिंग में जुड़ने पाए। और आज की संदेश कई लोग यात्रा में हैं, और प्रेज लॉर्ड कई लोग केरल में गए हुए हैं, कई लोग इधर उधर गए हुए हैं। खासतौर पर सभी लोग आज रात्रि काल इस सभा में बिना आलस के साथ हमें प्रार्थना में आने के लिए प्रभु के दास को हमारे मध्य में प्रभु संभाल करे। डायरेक्ट हम परमेश्वर के वचन की ओर जाएंगे, उससे पहले आज रात्रि सभी लोग मीटिंग में आने के लिए सारे लोगों को ये प्रार्थना, आज रात्रि काल इस मीटिंग हमारे जीवन में एक बहुत बड़ा आशीष के कारण होने के लिए प्रार्थना सभा में। और हमने जूम लिंक चेंज किया है, बदला गया है, और उस वजह से भी शायद कुछ लोग नहीं आ पाएंगे। और प्रार्थना करें अभी सारिका सिस्टर, और इंदौर से प्रार्थना में इस मीटिंग की आशीष के लिए प्रार्थना करें। भैया भैया मैं बाहर हूँ। ओके। हाँ भैया आवाज नहीं आ रही, आवाज नहीं आ रही। आनोश दीवार प्रार्थना में अगुवाई करे। आनोश दीवार मेरी आवाज सुन रहे हैं आप? हाँ हाँ, आज रात्रि काल हमारी इस मीटिंग सभा की बहुत ज्यादा आशीष के लिए, उन्नति के लिए, बरकत के लिए, बढ़ोतरी के लिए प्रार्थना में अगुवाई करें। हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद 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 प्रभु यीशु, धन्यवाद माझे राज्य। आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करते माझे प्रभू, होय माझे राज्य आम्हाला दिवसभर सांभाळून पुन्हा एकत्रित प्रभू यीशु ख्रिस्त आणलं तुझ्या आभार प्रभु यीशु ख्रिस्त। आणि जे काय प्रभू यीशु मीटिंगसाठी बसत आहोत माझे राज्य, होय प्रभू यीशु ख्रिस्त त्यांनी प्रभू यीशु ख्रिस्त तुझ्या जय घेतात म्हणजे माझ्या राज्य। हे प्रभू यीशु ख्रिस्त या मीटिंगद्वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर माझ्या राज्य। प्रभू यीशु ख्रिस्त घरोघरात प्रार्थना पोहोचू दे माझ्या राज्य। प्रभू यीशु
प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेसाठी बसण्यात प्रभू येशू ख्रिस्त कार्य करणं बसतात. प्रत्येकाला तू समय दे माझ्या राजा. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त बसता येत नसेल प्रभू येशू ख्रिस्त तू त्यांना प्रभू येशू आनंदी प्रभू येशू ख्रिस्त बसण्यात तू त्यांचा सांभाळ कर माझ्या राजा. कार्य कर, मदत कर माझे प्रभू. प्रभू येशू ख्रिस्ता तू सर्वांच्या बरोबरीला असतेस माझ्या राजा. प्रभू येशू ख्रिस्ता मीटिंग प्रभू येशू ख्रिस्ता मीटिंग मध्ये माझ्या राजा प्रत्येक जण यावं माझ्या राजा. त्या प्रार्थनेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ता प्रत्येकाच्या जीवनात कार्य व्हावं माझ्या राजा. प्रभू येशू ख्रिस्ता तुझा आवाज घरोघरात पोहोचू दे, तुझं वचन घराघरात पोहोचू दे माझ्या राजा. प्रभू येशू तू जिवंत परमेश्वर आहे माझ्या राजा. सर्वांना जोडून दे माझ्या राजा. प्रत्येकाचे सहाय्य कर, मदत कर माझ्या राजा. प्रभू येशू या मीटिंगद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची भरपूर आशीर्वाद दे माझ्या राजा. आम्ही एकमेकांना ओळखत नसताना आज प्रभू येशू आम्ही जे काही एकत्रित झालो आहेत माझ्या राजा, जे आभार उपकार मानतो प्रभू येशू. सर्वांचा सांभाळ कर माझ्या राजा. प्रत्येकासंग तुझी उपस्थिती असू दे माझ्या राजा. त्याचं ऑपरेशन आहे प्रभू येशू त्याच्या बरोबरीला तो असू देत माझ्या राजा. प्रभू येशू आम्ही एकमेकांना नावाने ओळखत नसतो तरी प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या वचनाद्वारे आम्ही एकमेकांना जाणतो माझ्या राजा. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबरीला असू देत माझ्या राजा. प्रभू येशू ख्रिस्त तिथला डॉक्टर तू हो माझ्या राजा. प्रार्थना करतो माझ्या देव बाप्पा. पुढचा वेळ काय समय तुझ्या हाती देतो माझ्या राजा. जे काही तुझ्या सेवकाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त वचन आज सांगितलं जाणार आहे माझ्या राजा. वचन आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या वचनावर चालण्यास आम्हाला शक्ती दे, ज्ञान दे, बुद्धी दे माझ्या राजा. आणि प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हाला प्रत्येकाला सांभाळ. पुढचा वेळ काळ समय तुझ्या हाती देतो माझ्या. होणारा प्रभू येशू ख्रिस्त वचन तू आशीर्वाद देतो. प्रार्थना ऐकलीस म्हणून तुझ्या आभार उपकार म्हणतो माझ्या राजा. प्रार्थना धन्यकारक प्रभू येशू ख्रिस्त त्याचा बोध प्रेमा आणि पवित्र नावाने मागतो म्हणून पाहिजे त्या. आमेन. आमेन आमेन आमेन। और सर्वशक्तिमान परमेश्वर की विशेष दया के लिए मैं धन्यवाद देना चाहता हूँ। और सभी लोग अपना जो लोग वीडियो ऑन कर सकते हैं वीडियो ऑन करें। और कई लोग हमारे मध्य इन दिनों में बीमार की अवस्था में हैं और कई लोग डेंगू से पीड़ित हैं और कई लोग केरल की ओर यात्रा में गए हैं, कई लोग कई कारणों से हैं। और भी हमारा मध्य में 20-25 लोग आ जाते थे, अभी शायद अभी वो आते होंगे। और फिर भी आज रात्रि काल हमारा मध्य में संदेश की ओर हम जाएंगे। और प्रेज लॉर्ड रात्रि देवजनम सुसूषिकवान मेंढी प्रेज लॉर्ड हमारा आदरणीय प्रभु की दास को हम स्वागत करते हैं। आगे के समय प्रेज लॉर्ड आप हमारे मध्य में परमेश्वर की वचन प्रचार करें। आमीन हालेलुया। प्रेज लॉर्ड तालियां बजाकर सब परमेश्वर की महिमा करें। और मैं आपसे विनती करूंगा जो वीडियो ऑन कर सकते हैं आप ऑन करें। आमीन हालेलुया। प्रेज लॉर्ड। പ്രൈസ് ലോർഡ്. അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട നല്ല രാത്രിക്കായിട്ട് ദൈവത്തിന് നന്ദി പറയുകയാണ്. और इस आदरणीय और बहुत आदरपूर्व इस रात्रि के लिए मैं परमेश्वर के नाम की धन्यवाद देना चाहता हूँ। നിങ്ങളുടെ ഈ കൂട്ടായ്മയിൽ എനിക്കും ജോയിൻ ചെയ്യുവാൻ ദൈവം തന്ന ഭാഗ്യത്തിനായിട്ട് ദൈവത്തിന് ഒത്തിരി നന്ദി പറയുന്നു. और इस प्रार्थना सभा में हालेलुया मुझे भी ऐसे एक अवसर मिला है, सर्वशक्तिमान परमेश्वर ने दिया है, आपके साथ जुड़ने के लिए एक अवसर दिया है, इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देना चाहता हूँ। നിങ്ങളുടെ പ്രിയ പാസ്റ്റർ രതീഷ് പാസ്റ്ററിനെ ഓർത്ത് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുകയാണ്. അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു കർത്താവിന്റെ ദാസനാണ് അദ്ദേഹം. और आपके पादरी साहब के लिए मैं धन्यवाद देना चाहता हूँ। एक आशीषमय एक प्रभु के दास को प्रभु ने आप लोगों के लिए दिया है। അവരുടെ ചർച്ചിൽ എനിക്ക് ചില നാളുകൾ പാസ്റ്ററായിട്ടിരിക്കാൻ ദൈവം ഭാഗ്യം തന്നിട്ടുണ്ട്. ആ കുടുംബം രതീഷ് പാസ്റ്ററിന്റെ കുടുംബം ഞങ്ങൾക്ക് ഒരു അനുഗ്രഹമായിരുന്നു. और परमेश्वर के दास की कलीसिया की पासवान के रूप में सेवा करने के लिए परमेश्वर ने मेरा जिंदगी में कुछ दिन काम की अवसर दिया और उस परिवार मेरा सेवकाई के लिए एक बहुत बड़े आशीष के कारण बना, इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देना चाहता हूँ। പ്രിയ പാസ്റ്ററിനെയും അവിടെയുള്ള ചർച്ചിനെയും ഇന്ന് ഈ മീറ്റിങ്ങിനെ ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. और परमेश्वर के दास और उनकी कलीसिया और सभी लोगों को परमेश्वर बहुत आय से उनकी सेवक को सेवकाई को सारे बातों को परमेश्वर आशीष दे करके मैं प्रार्थना करता हूँ। ദൈവം തന്ന ഒരു ദൈവശബ്ദം നിങ്ങളുമായിട്ട് പങ്കുവെക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. परमेश्वर ने दिया हुआ एक संदेश की ओर आज रात्रि काल हम जाएंगे। उस संदेश
आपके सामने मैं पेश करना चाहता हूँ। ഫിലിപ്പിയർക്ക് എഴുതിയ ലേഖനത്തിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിൽ നിന്നാണ് നിങ്ങളുമായിട്ട് സംസാരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. फिलिपियों की पत्री अध्याय 4, उस अध्याय से परमेश्वर की वचन आपके सामने शेयर करना चाहता हूँ. അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ ഇങ്ങനെയാണ് വായിക്കുന്നത്: ഒന്നിനെ കുറിച്ചും വിചാരപ്പെടരുത്, എല്ലാറ്റിലും പ്രാർത്ഥനയാലും അപേക്ഷയാലും നിങ്ങളുടെ ആവശ്യങ്ങൾ സ്തോത്രത്തോടുകൂടെ ദൈവത്തോട് അറിയിക്കത്രേ വേണ്ടത്. എന്നാൽ സകല ബുദ്ധിയും കവിയുന്ന ദൈവത്തിന്റെ സമാധാനം നിങ്ങളുടെ ഹൃദയങ്ങളെയും നിലവുകളെയും ക്രിസ്തുയേശുവിൽ കാക്കും. और किसी भी बात की चिंता मत करो, परंतु हर एक बात में तुम्हारे निवेदन, प्रार्थना और विनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर के सम्मुख उपस्थित किए जाए, तब परमेश्वर की शांति जो सारी समझ से परे है तुम्हारे हृदय में और तुम्हारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखेगी. ഈ വാക്യത്തിൽ നമ്മളോട് പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുന്നത് ഇങ്ങനെയാണ്: ഒന്നിനെ കുറിച്ചും വിചാരപ്പെടരുത്, എല്ലാം പ്രാർത്ഥനയാലും അപേക്ഷയാലും ദൈവത്തോട് അറിയിക്കുകയാണ് വേണ്ടതെന്ന് പറയുന്നു. किसी भी बात के बारे में चिंता नहीं करे करके पवित्र आत्मा के द्वारा हमारा मध्य में परमेश्वर अगुवाई देता है. എന്തുകൊണ്ടാണ് അപ്പോസ്തലനായ പൗലോസിലൂടെ ദൈവം ഇങ്ങനെ ഒന്നിനെ കുറിച്ച് വിചാരപ്പെടേണ്ടെന്ന് പറയാനുള്ള കാരണം എന്താണെന്ന് ബൈബിളിൽ നമുക്ക് പഠിക്കുമ്പോൾ കാണാൻ പറ്റും. और किस कारण से प्रेरित पौलुस के साथ परमेश्वर ने इस प्रकार किसी बात के बारे में चिंता ना करे करके बोलने के लिए बाइबल में अगर हम देखे जाएं, उसके लिए हमें कारण देख सकते हैं. യേശു കർത്താവ് അതിനെക്കുറിച്ച് പറയുന്നത് എങ്ങനെയാണ്: കാക്കകളെ നോക്കുവിൻ, വിതയ്ക്കുന്നില്ല, കൊയ്യുന്നില്ല, കളപ്പുരയിൽ കൂട്ടിവെക്കുന്നില്ല, സ്വർഗസ്ഥനായ നിങ്ങളുടെ പിതാവ് അവയെ പുലർത്തുന്നു എന്ന് യേശു കർത്താവ് പറയുന്നു. और यीशु मसीह के बारे में यीशु मसीह संदेश दिया, और हालेलुया, पक्षी आकाश के पक्षियों को देखो, वे ना बोते हैं, ना काटते हैं और ना कत्तों में बटोरते हैं, फिर भी तुम्हारा स्वर्गीय पिता उनको खिलाता है करके प्रभु यीशु मसीह कहता है. വിചാരപ്പെടുന്നത് കൊണ്ട് പ്രത്യേകിച്ച് കാര്യമൊന്നുമില്ല. വിചാരപ്പെടുന്നത് ക്ലേശമാണ്. നമുക്ക് വേണ്ടി കരുതുന്ന ഒരു പിതാവുണ്ടെന്നാണ് യേശു പറയുന്നത്. और चिंता करने से हमारे व्यक्तिगत जीवन में कोई लाभ नहीं होता, कोई फायदा नहीं है. लेकिन जब हम चिंता ना करेंगे तो हमारा जीवन में परमेश्वर बहुत बड़ा अद्भुत काम करेंगे करके हम देख सकते हैं. ഒരു ദിവസത്തെ കുറിച്ച് തന്നെ നമ്മൾ വിചാരപ്പെടുന്നത് നമുക്ക് ഭയങ്കര ക്ലേശമാണ്, നമ്മുടെ ശരീരത്തിന് ഭയങ്കര ദോഷമാണെന്നാണ് യേശു കർത്താവ് പഠിപ്പിക്കുന്നത്. और एक दिन के बारे में एक दिन हमारा जिंदगी में होने वाला समस्या के बारे में जब हम विचार करेंगे तो हमारे शरीर को नुकसान पहुंचाता है करके यीशु मसीह ने कहा. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ഹോസ്പിറ്റലൊക്കെ ചെല്ലുമ്പോൾ ഹാർട്ടിന്റെ പ്രശ്നമൊക്കെ ആയിട്ട് ചെല്ലുമ്പോൾ ഡോക്ടർമാർ പറയുന്ന ഒത്തിരി ടെൻഷൻ അടിക്കണ്ട, വറീഡ് ആകണ്ട എന്നൊക്കെ പറയുന്നതിന്റെ കാര്യം നമ്മുടെ ശരീരത്തിന് വിചാരപ്പെടുന്നത് ദോഷമായതുകൊണ്ടാണ്. जब हम अस्पतालों में डॉक्टर के पास जब जाते हैं, डॉक्टर हमसे कहते हैं आप चिंता मत करो. क्यों ऐसा कहता है? ताकि हमारा हार्ट में, हमारे दिल में और वो नुकसान पहुंचा सकता है. യേശു കർത്താവ് പറയുന്നു അത് ഒരു ദിവസത്തെ കുറിച്ച് വിചാരപ്പെടുന്നത് പോലും നമുക്ക് ക്ലേശമാണെന്ന് യേശു കർത്താവ് പറയുന്നു. यीशु मसीह ने कहा हमारी जिंदगी की एक दिन के बारे में भी अगर हम विचार करेंगे तो वो हमारे लिए नुकसान की कारण है. പത്രോസിന് അതിനെക്കുറിച്ച് ഇങ്ങനെയാണ് പറയുന്നത്: ഒന്നിനെ കുറിച്ചും നിങ്ങൾ വിചാരപ്പെടണ്ട എന്ന് പത്രോസും പറയുന്നുണ്ട്. और पतरस की किताब में अगर हम देखे जाए, और पतरस ऐसे कहता है, हालेलुया, अपनी सारी चिंता उसी पर डाल दो क्योंकि उसको तुम्हारा ध्यान है करके पतरस प्रेरित कहता है. പത്രോസിന്റെ ലേഖനം 5-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്നു: അതുകൊണ്ട് അവൻ തക്ക സമയത്ത് നിങ്ങളെ ഉയർത്തുവാൻ ദൈവത്തിന്റെ ബലമുള്ള കൈക്കീഴിൽ താണിരിപ്പീൻ. അവൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി കരുതുന്നതാകിയാൽ നിങ്ങളുടെ സകല ചിന്താകുലങ്ങളും അവന്റെ മേൽ ഇട്ടുകൊള്ളുവീൻ.
पहला पत्रस 5 के 6वीं आयत पर लिखा है, इसलिए परमेश्वर की बलवंत हाथ के नीचे दीनता से रहो, जिससे वो तुम्हें उचित समय पर आमेन बढ़ाए। ദൈവം നമ്മളെ തക്ക സമയത്ത് കരുതിക്കൊള്ളും. और उचित समय पर सर्वशक्तिमान परमेश्वर हमें बढ़ाएंगे, आप कोई चिंता करने की जरूरत नहीं है। ദൈവം നമ്മളെ ഉയർത്തുകയും ചെയ്യും, നമുക്ക് ആവശ്യമുള്ള സമയത്ത് നമ്മളെ കരുതുകയും ചെയ്യുന്നു എന്നാണ് പത്രോസ്ലീഹ നമ്മളെ ഓർപ്പിക്കുന്നത്. प्रेरित पत्रस हमें ये याद दिलाना चाहता है, उचित समय पर परमेश्वर हमें ऊंचा करेंगे, हमारी जरूरतों को वो पूरा करेगा। आप आमीन विश्वास के साथ आगे बढ़ते रहे। हालेलुया। ചേർന്ന് ദൈവത്തിന്റെ സ്തോത്രം ചെയ്താട്ടെ. और कितने लोग आज रात्रि काल परमेश्वर की महिमा देंगे कि परमेश्वर हमें उचित समय पर बढ़ाएगा, उचित समय पर ऊंचा करेंगे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आमेन। ദൈവം നമ്മെ കരുതുന്നു हालेलुया, हालेलुया। ദൈവം നമ്മെ ഉയർത്തുന്നു എന്ന് നമുക്ക് കാണാൻ പറ്റുന്നു. और परमेश्वर हमारे लिए इंतजाम करता है, परमेश्वर हमें ऊंचा उठाता है, परमेश्वर हमें आदर की योग्य बना देता है। അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ചിന്താകുലങ്ങളെ കർത്താവിന്റെ മേലേക്ക് ഇട്ടോണം. और इसलिए हम हमारी चिंताओं को, हमारे व्याकुल अवस्थाओं को परमेश्वर पर हमें छोड़ना चाहिए। ഇല്ലെങ്കിൽ എന്താണ് സംഭവിക്കുന്നത് എന്റെ താഴത്തെ വാക്യത്തിൽ നമുക്ക് കാണാൻ പറ്റുന്നു. फिलिपियों की पत्री अध्याय 4, अगर हम अपने चिंताओं को नहीं छोड़ेंगे तो क्या होगा करके हम देख सकते हैं। ഫിലിപ്പിയല്ലേ പത്രോസിന്റെ ലേഖനത്തിൽ ചിന്താകുലം കർത്താവിന്റെ മേൽ ഇട്ടില്ലെങ്കിൽ എന്താണ് സംഭവിക്കുന്നത് തൊട്ട് താഴെ പറയുന്നുണ്ട്. पहला पत्रसवी किताब 5वीं अध्याय 7वीं वचन में हम देख सकते हैं, अगर हमारे चिंताएं परमेश्वर पर नहीं डालेंगे तो उसकी 8वीं आयत पर हम देख सकते हैं हमारे जीवन में क्या होगा। അവിടെ പറയുന്നു, പിശാച് അലറുന്ന സിംഹം പോലെ ആരെ വിഴുങ്ങേണ്ടെന്ന് നോക്കി സഞ്ചരിക്കുകയാണ്. അതിന്റെ താഴെ നമുക്ക് കാണാൻ പറ്റുന്നു, പിശാച് അലറുന്ന सचेत हो और जागते रहो, क्योंकि तुम्हारा विरोधी शैतान गर्जने वाले सिंह के समान इस खोज में रहता है कि किसको फाड़ खाए। നമ്മള് ആകുലപ്പെട്ടുകൊണ്ടിരുന്നാൽ ആകുലതയിലൂടെയാണ് പിശാച് നമ്മളെ വിഴുങ്ങുന്നത്. और जब हम चिंताओं में अगर लगे रहेंगे तो वो चिंता के द्वारा शैतान हमारा हमें फाड़ खाएगा। അതുകൊണ്ട് നമ്മൾ ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ നമ്മൾ പിശാചിന്റെ കെണിക്കകത്ത് അകപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. एक बात आज रात्रि काल मुझे और आप ध्यान लगना चाहिए, अगर हम चिंता करेगा, विचार में बने रहेगा तो शैतान की जाल में फंस जाएंगे, फंस गया है। ഇപ്പം യേശു പറയുന്നു നമ്മുടെ ശരീരത്തിന് ചിന്താകുലം ക്ലേശമാണെന്ന് പറയുന്നു. പത്രോസ് പറയുന്നു ചിന്തയിലൂടെ നമ്മളെ പിശാച് വിഴുങ്ങുമെന്ന് പറയുന്നു. और यीशु मसीह कहता है हमें विचार करने से शरीर को नुकसान है। पतरस कहता है अगर आप विचार करेंगे तो हमें हालेलुया शैतान के अधीन में हो सकता है। പൗലോസ്ലീഹ എബ്രായർക്ക് എഴുതിയ ലേഖനത്തിൽ അതിനെക്കുറിച്ച് പറയുന്നത് ഇങ്ങനെയാണ്, ആകയാൽ സകല ഭാരവും മുറുകെ പറ്റുന്ന പാവവും വിട്ട് 12ാം അധ്യായത്തിന്റെ 1ാം വാക്യത്തിൽ നമുക്ക് കാണാൻ പറ്റും. ആകയാൽ സകല ഭാരവും മുറുകെ इब्रानियों की पत्री 12वीं अध्याय का पहला वचन में हम देख सकते हैं, സകല ഭാരവും മുറുകെ പറ്റുന്ന പാപം ആകയാൽ നാമും സാക്ഷികളുടെ ഇത്ര വലിയ സമൂഹം നമുക്ക് ചുറ്റും നിൽക്കുന്നതുകൊണ്ട് സകല ഭാരവും മുറുകെ പറ്റുന്ന പാപം വിട്ട് നമ്മുടെ മുമ്പിൽ വെച്ചിരിക്കുന്ന ഓട്ട സ്ഥിരതയോടെ ഓടുക എന്ന് പറയുന്നു. इस कारण जबकि गवाहों का ऐसा बड़ा बादल हमको घेरे हुए है, तो आओ हर एक रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके वो दौड़ जिसमें हमें दौड़ना है, धीरज से दौड़े। ചിന്താകുലം സ്വീകരിക്കുന്നതിലൂടെ നമുക്ക് വലിയ ഭാരങ്ങൾ ഉണ്ടാകുമെന്നാണ് പൗലോസ് പറയുന്നത്. और चिंताओं की वजह से, विचार करने की वजह से बहुत बोझ की अधीन हो जाएंगे, बहुत बड़ा बोझ हमारा जिंदगी में आ जाए। നമുക്കൊരു വലിയ ലക്ഷ്യത്തിൽ ഓടിയെത്താനുണ്ട്. हमें एक बहुत बड़ा लक्ष्य की ओर दौड़कर हमें आगे हमें उस मंजिल तक पहुंचना बहुत जरूरी है।
ഭാരം ചുമന്നുകൊണ്ട് ഒരിക്കലും നമുക്ക് ആ ലക്ഷ്യത്തിൽ ഓടി എത്തുവാൻ കഴിയത്തില്ല. बोझ के साथ प्रभु ने हमें दिया हुआ उस लक्ष्य के साथ उस मकसद में हम आगे कभी नहीं बढ़ पाएंगे. അതുകൊണ്ടാണ് പൗലോസ് പറയുന്നത് ഭാരത്തെ വിട്ടുകൊണ്ട് ഓടാനാണ് പറയുന്നത്. इसलिए प्रेरित पौलुस कहता है तमाम उलझाने वाला पाप और बोझ को दूर करके आगे जो दौड़ है उस दौड़ में हमें दौड़ना है. നിങ്ങൾ നിങ്ങളുടെ ദേശത്തു നിന്ന് ഒരു 5 കിലോമീറ്റർ നടന്നു പോകണമെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് ഈസി ആയിട്ട് നടന്നു പോകാം. എന്നാല് ആ 5 കിലോമീറ്റർ പോയിട്ട് തിരിച്ച് നിങ്ങൾ വരുമ്പോൾ ഒരു സിമന്റ് ചാക്ക് എടുത്ത് തല വെച്ചോണ്ട് വന്നാൽ ഇടയ്ക്ക് വീഴാൻ സാധ്യതയുണ്ട്. और आप अपना देश में से 5 किलोमीटर पैदल अगर चल सकते हैं, जब अगर आप वापस लौटते हुए कोई बोरी जो सीमेंट की बोरी कोई वजन वाला कोई वस्तु जब आप सिर में उठाकर रखकर जब अगर आप वापस आते हैं आप नीचे गिरने का कुछ संभावना हो सकता है क्योंकि वो वजन के कारण. പ്രൈസ് ലോർഡ്. हालेलुया. അപ്പം പൗലോസ്ലീഹ പറയുന്നു ആ ചിന്താകുലം സ്വീകരിക്കുന്നവരുടെ ഭാരം ഉണ്ടാകും. യേശു പറയുന്നു അത് ശരീരത്തിന് ക്ലേശമാണ്. പത്രോസ് പറയുന്നു അതിലൂടെ പിശാച് നമ്മളെ വിഴുങ്ങുമെന്ന് പറയുന്നു. यीशु मसीह कहते हैं विचार करने से हमारे शरीर में नुकसान है. पतरस कहते हैं और विचार करने की वजह से शैतान हमें फाड़ खाएगा. और हालेलुया हम आगे हम जानते हैं. और वो कहता है जो प्रेरित जो पौलुस कहता है विचार करने की वजह से एक बहुत बड़ा बोझ बन जाता है. ഈ വിചാരം ഒരു അപകടമാണെന്ന് നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലായെന്ന് ഞാൻ ചിന്തിക്കുക. ये कई प्रकार की बातों की प्रति विचार जब हम करते हैं वो हमारी जीवन के लिए एक खतरा बन जाते हैं. അതുകൊണ്ടാണ് ഫിലിപ്പിയർക്ക് എഴുതിയ ലേഖനത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചത് ഒന്നിനെ കുറിച്ചും വിചാരപ്പെടരുതെന്ന് നമ്മൾ വായിക്കുവാനിടയായത്. इसलिए फिलिपियों की पत्री 4 की 6वीं आयत में किसी भी बात की चिंता मत करो करके हमने उस वचन को पढ़ा. പിന്നെ എന്ത് നമ്മൾ ചെയ്യണം? ഈ വിചാരങ്ങൾ എപ്പോഴും നമ്മുടെ ജീവിതത്തിനകത്ത് വന്നുകൊണ്ടിരിക്കും നമുക്ക് കാണാൻ പറ്റും. ഏതെങ്കിലും ഒരു വിചാരം നമ്മളെ അലട്ടിക്കൊണ്ടിരിക്കും നമുക്ക് കാണാൻ പറ്റുന്നു. ഈ വിചാരങ്ങളെ പിന്നെ എന്ത് ചെയ്യാൻ? कोई भी एक विचार हमारे पीछे आता है. इसलिए ऐसे जब चिंता आते हैं जब ऐसे विचार आते हैं हम क्या करना है करके हम पढ़ सकते हैं. ഇത് നിങ്ങൾ എപ്പോഴും ശ്രദ്ധിച്ചോണം. ഈ വിചാരം വരുമ്പോൾ എന്ത് ചെയ്യണമെന്നുള്ളത് നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കണം. जब चिंता जब हमारा जिंदगी में आएंगे विचार अनेक बातों के बारे में जब हम विचार करेंगे अब बहुत ध्यान पूर्वक मैं जो कुछ बातों में बोलूंगा उसको ध्यान रखे. 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നു, ഫിലിപ്പിയർ 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നു ഒന്നിനെ കുറിച്ചും വിചാരപ്പെടരുത് എന്ന് പറഞ്ഞിട്ട് പറയാണ് എല്ലാറ്റിലും പ്രാർത്ഥനയാലും അപേക്ഷയാലും നിങ്ങളുടെ ആവശ്യങ്ങൾ ദൈവത്തോട് അറിയിക്കുക അത്രേ വേണ്ടത്. परंतु किसी भी बात की चिंता मत करो करके पौलुस हमें फिलिपियों की पत्री में कहता है. उसके बाद परंतु हर एक बात में तुम्हारे निवेदन प्रार्थना और विनती के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर की समूह को उपस्थिति के जाए करके वो कहते हैं. അപ്പൊ നിങ്ങളുടെ വിചാരങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണമെന്ന് അവിടെ പറയുന്നുണ്ട്. വിചാരങ്ങളെ നിങ്ങൾ പ്രാർത്ഥനയാക്കി മാറ്റണം. कि जब विचार हमारा जिंदगी में आता है किस प्रकार उस विचार को हम सामना करेंगे. वो विचार के मध्य में भी हम प्रार्थना के साथ आगे बढ़ना है. हालेलुया. उस विचार को प्रार्थनाओं में बदलना है. आमीन. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. ആമേൻ. അതൊരു വഴിയാണ് നമുക്ക് കാണിച്ചു തരുന്നത്. വിചാരങ്ങളെ നമ്മൾ പ്രാർത്ഥനയാക്കി തിരിച്ചു വിടുക. അപ്പോൾ നമ്മൾ എല്ലായ്പ്പോഴും പ്രാർത്ഥിക്കുന്നവരായിട്ട് മാറും. सुनिए मेरे प्यारों जब हमारे विचार में आता है हमारे सामने जो प्रार्थना है एक मार्ग है एक रास्ता है ताकि उस विचारों से बचकर आगे निकलने के लिए वो कारण वजह से हमेशा हम प्रार्थना करने वाला बन जाते हैं. എപ്പോഴും നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നവരായിട്ട് മാറും. കാരണം എപ്പോഴും നമുക്ക് വിചാരങ്ങൾ വരാൻ സാധ്യതയുണ്ട്. हमेशा हमारा मन में कई प्रकार की बातों के बारे में चिंता आ सकता है. इसीलिए इस प्रार्थना की रास्ता के द्वारा हम आगे बढ़ सकते हैं.
വിചാരപ്പെട്ടുകൊണ്ട് ആരും ഇരിക്കരുത്. വിചാരങ്ങളെ എല്ലാവരും പ്രാർത്ഥനയാക്കി തിരിക്കണമെന്ന് പരിശുദ്ധാത്മാവിൽ ഞാൻ നിങ്ങളെ ഓർമ്മിപ്പിക്കുന്നു. हमारी विचारों को, हमारी चिंताओं को प्रार्थना के जरिए उसको मोड़ना है हमारे जीवन में. നമ്മുടെ കുഞ്ഞിനെ നമ്മൾ സ്കൂളിൽ വിട്ടിട്ടുണ്ടെങ്കിൽ അവൻ ഒരു കൊച്ചു കുഞ്ഞാണെങ്കിൽ അവൻ സ്കൂളിൽ പോയിട്ട് വരുന്ന കാര്യങ്ങളെല്ലാം നമ്മളോട് പറയുന്നത് പോലെ നമ്മുടെ വിചാരങ്ങൾ ദൈവത്തോട് അറിയിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കണം. जब हम हमारे बच्चों को स्कूल भेजते हैं, स्कूल भेजने के बाद वो बच्चे, छोटे से बच्चे घर में आकर अपने माँ बाप से उनकी संकट, उनकी परेशानी जो बताता है, उस प्रकार अपना परमेश्वर पिता से हमारे तमाम बातों को एक एक करके उनको बताना है परमेश्वर से. हालेलुया. നമ്മൾ വിചാരപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നത് കൊണ്ട് ദൈവം നമുക്കൊന്നും ചെയ്യുന്നില്ല. വിചാരങ്ങളെ പ്രാർത്ഥനയാക്കുമ്പോഴാണ് അത്ഭുതങ്ങൾ കാണാൻ പറ്റുന്നത്. विचार हम करेगा तो परमेश्वर हमारे जीवन में कोई अद्भुत काम नहीं करेंगे. जब हमारा जिंदगी की विचार जब प्रार्थना में जब हम बदलेंगे, तब हमारे जीवन में परमेश्वर अद्भुत काम दिखाएगा. हालेलुया. പഴയ നിയമത്തിൽ നമുക്ക് കാണാൻ പറ്റും, ഒരു ഹന്നായെ കാണാൻ പറ്റും. അവൾ ഒത്തിരി വിചാരപ്പെട്ടുകൊണ്ട് ജീവിച്ച ഒരു സ്ത്രീയാണ്. और पुराने नियम में एक स्त्री के बारे में हम देख सकते हैं, और बहुत विचार के साथ वो रहती थी. ഹന്ന എന്നാണ് അവളുടെ പേര്. അവൾ വളരെ വിചാരപ്പെട്ട് ജീവിച്ച ഒരു സ്ത്രീയാണ്. और हन्ना नामक एक महिला बहुत विचार के साथ, बहुत दुख के साथ अपना जीवन बिताया करती थी. അവളുടെ വിചാരമൊക്കെ തലമുറ ഇല്ല 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 എന്നുള്ള ചിന്താകുലമാണ് അവളെ അലട്ടിക്കൊണ്ടിരുന്നത്. वो मन में व्याकुल होकर यहोवा से प्रार्थना करने और विलक विलक कर रोने लगी. उनको संधान नहीं था. എന്നാൽ അവൾ എന്ന് ആലയത്തിൽ വന്ന ആ വിചാരത്തെ പ്രാർത്ഥനയാക്കി മാറ്റിയോ, അന്ന് ശമൂവേൽ അവളുടെ ഉദരത്തിൽ ജനിക്കുവാനിടയായി. जिस दिन उन्होंने अपने विचारों को परमेश्वर के भवन में जाकर प्रार्थना के रूप में बदल दिया, उस दिन उनकी जिंदगी में परमेश्वर ने एक काम किया. हमें उनकी गोद में एक बच्चे हमें उत्पन्न हुआ. वो है, बाद में उनका नाम हम शमूएल करके जानते हैं. ഞാൻ പരിശുദ്ധാത്മാവിൽ നിങ്ങളെ ഓർപ്പിക്കുന്നു, വിചാരപ്പെട്ടുകൊണ്ട് അവൾ നടന്ന കാലഘട്ടത്തിൽ അവളുടെ ലൈഫിൽ ഒന്നും നടന്നില്ല. അവൾ ആലയത്തിൽ വന്ന് പ്രാർത്ഥനയാക്കി മാറ്റിയപ്പോൾ അസാധാരണമായ ഒരു പ്രവാചകൻ അവളിൽ ജനിക്കുവാനിടയായി തീർന്നു. और विचार करने के समय हन्ना की जीवन में कोई भी काम नहीं हुआ. जब वो विचारों को छोड़कर प्रार्थना के द्वारा परमेश्वर की भवन में आया, तब उनके जीवन में परमेश्वर बड़े बड़े काम करने लगा करके हम देख सकते हैं. प्रेज द लॉर्ड. ഉയർത്തി ദൈവത്തിന് സ്തോത്രം हमारा ചെയ്യുന്നു. हाथ उठाकर हम परमेश्वर को धन्यवाद करें. कोई भी कट होके ना जाए. इस मीटिंग अभी कट हो जाएगा, जल्दी से दोबारा जुड़ जाए.